माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पतसंस्था, बँका, खाजगी बँका एवढं सगळं असताना देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सावकारांची संख्या जवळपास 154 आहे. एवढे सावकार त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. याच जिल्ह्यामध्ये मागच्या 8 जानेवारीला या कर्जत तालुक्यातील चंद्रहास ज्ञानोबा पांडुळे या शेतकऱ्यानं सावकाराच्या कर्जाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या केली. 9 जानेवारीला त्याचा तपास लागला. 8 जानेवारीला तो गायब झाला आणि 9 जानेवारीला तपास लागला तर त्या तपासामध्ये निष्पन्न झालं की त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या केली. 18 महिन्यापूर्वी फक्त 1.5 लाख रुपये कर्ज घेतलं आणि 18 महिन्यामध्ये त्याला 1,45,000 रुपये व्याजाच्या परताव्यात दिले. तरी देखील त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या, त्याला उचलून नेऊ अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याला दम दिला गेला. तरी देखील आणि म्हणून त्या कंटाळून त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. माझं एकच म्हणणं आहे, या संदर्भामध्ये माझी लक्षवेधी असताना देखील त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आलेलं नाही. तर या घटनेच्या बाबतीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय काय कारवाई करणार त्याचं मला उत्तर हवं आहे. आणि या नगर जिल्ह्यामध्ये ही जे सावकारकीचे लायसन्स एवढे वाढत चाललेत त्याच्यावर कुठेतरी आळा घालणार का, त्या सावकारांना कुठेतरी त्यांच्यावर कुठेतरी जर बसवणार का, हा माझा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. मंत्री महोदय, संबंधित सदस्यांनी सभागृहाला दिलेली माहिती सत्यग्राह्य धरून चौकशी करून उचित कार्यवाही करण्यात येईल.